पुणे शहरातील वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि वाढता प्रवास खर्च हे प्रश्न आता गंभीर झाले आहेत. यावर बोलताना उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी एक मोठी घोषणा केली आहे. पुणेकरांनी बस आणि मेट्रो सेवा मोफत करण्याचं आश्वासन त्यांनी आपल्या जाहीरनाम्यात दिलं आहे. अजित पवार म्हणतात, की सध्या पुणे शहरात दररोज 7.5 कोटी रुपयाचा इंधनावर खर्च होतात. याचा वार्षिक खर्च तब्बल 10 ते 11,000 कोटी रुपयापर्यंत जातो. जर नागरिकांनी खाजगी वाहनं कमी वापरून सार्वजनिक वाहनांकडे वळण घेतलं, तर हा पैसा वाचेल. वाहतूक कोंडी कमी होईल आणि पुणे प्रदूषणमुक्त होईल. यासाठी त्यांनी तज्ज्ञांशी चर्चा करून व्यावहारिक प्लॅन तयार केल्याचा दावा केला आहे. महापालिकेत सत्ता मिळाली तर मेट्रो, बस प्रवास मोफत करून दाखवू, फिडर बस सेवा मजबूत करू, असे आश्वासन अजित पवारांनी दिलं आहे. पण ही घोषणा समोर येताच राजकीय वातावरण तापलं आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या घोषणेला जोरदार विरोध केला आहे. ते म्हणतात, एकीकडे राज्य सरकारकडे निधी नाही म्हणून मुलींचं शिक्षण शुल्क माफ करणं, परीक्षा शुल्क माफ करणं, प्राध्यापक भरती यांना विरोध केला जातो आणि दुसरीकडं पुण्यात बस आणि मेट्रो मोफत करण्याची घोषणा केली जाते. हे म्हणजे पुणेकरांची दिशाभूल आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ते पुढे असंही म्हणतात, की ही योजना चांगली असली तरी ती राबवायची असेल तर महायुती सरकारने एकत्र निर्णय घ्यायला हवा. मित्रपक्षांना विश्वासात न घेता फक्त क्रेडिट घेण्यासाठी अशा घोषणा करू नयेत, असा सल्लाही त्यांनी अजित पवारांना दिला. इतकंच नाही, चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांच्या जुन्या इतिहासावरही बोट ठेवलं. ते म्हणाले, 1999 मध्ये अजित पवारांनी मोफत वीज देण्याची घोषणा केली होती. नंतर सरकार आलं तेव्हा ती घोषणा प्रिंटिंग मिस्टेक असल्याचं सांगण्यात आलं. म्हणूनच आताची मोफत मेट्रो बसची घोषणा देखील फसवी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे. याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अप्रत्यक्ष टीका केली आहे. ते म्हणतात, निवडणुकीच्या तोंडावर लोकांना आकर्षित करण्यासाठी मोफत योजनांची खैरात वाटली जाते. पण प्रत्यक्षात त्या योजना राबवण्यासाठी पैसा येणार कुठून? याचं स्पष्ट उत्तर दिलं जात नाही. याआधी काही पक्षांनी मोफत रेल्वे प्रवास, मोफत वीज प्रवास, मोफत पाणी अशा घोषणा केल्या. पण सत्ता आली नाही म्हणून त्या हवेतच राहिल्या, अशी टीकाही त्यांना करण्यात आली. चंद्रकांत पाटील यांनी तर थेट दावा केला आहे, की भाजपच्या अंतर्गत सर्व्हेनुसार पुणे महापालिकेत भाजपला 115 ते 125 जागा मिळतील. पुण्यात भाजपचाच महापौर होईल आणि त्यासाठी उमेदवारांची नावंही अंतिम झाली आहेत. तर दुसरीकडे अजित पवार ठामपणे सांगतात, ही घोषणा निवडणुकीसाठी नसून ती पुणे शहराच्या भविष्यासाठी आहे. सार्वजनिक वाहतूक मोफत केल्याशिवाय शहरातील वाहतूक आणि प्रदूषण नियंत्रणात येणार नाही, असा त्यांचा दावा आहे. आता प्रश्न असा आहे, की ही योजना खरंच व्यावहारिक आहे का? की निवडणुकीपुरती घोषणा आहे? निधी कुठून येणार? राज्य सरकार आणि महापालिका एकत्र येणार का? हे सगळं ठरणार का आहेत का? पुणेकर मतदार मोफत प्रवास हवा, पण तो टिकाऊ आणि विश्वासार्ह हवा. अशीच अपेक्षा आज पुणेकर व्यक्त करत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर घोषणांचा पाऊस पडतोय, पण प्रत्यक्षात कोण कामे करतं, कोण कामं करून दाखवतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अजित पवार यांच्या घोषणेबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा.